ज्ञानप्रबोधिनी उद्यम सखी प्रकल्प 12 जानेवारीला चालू झाला. आम्ही 12 जानेवारीला एक मेळावा घेतला. त्या मेळाव्यामध्ये या प्रकल्पाविषयी महिलांना माहिती सांगितली. आपल्या गावात कुठली कुठली प्रशिक्षण घेणार आहे ह्याच्याबद्दल माहिती सांगितली. आमच्या गावात 3 प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. पहिलं प्रशिक्षण आमचं भरतकामाचं झालं. भरतकामाचं प्रशिक्षण 2 दिवस झालं आमचं. नंतर नाचणी पापडचं प्रशिक्षण झालं. प्रशिक्षणामुळं महिलांना एक म्हणजे हाताला म्हणजे व्यवसाय मिळाला. हळूहळू महिला आता या प्रशिक्षणामुळं नाचणीचे पापड भरतकामाचं हे म्हणजे करतात. आता चालू केले त्यांनी. मशीनवर पाय मारण्यापासून ते परफेक्ट ब्लाऊज शिवण्यापर्यंत सगळं शिक्षण आम्हाला त्यांनी इथे दिले. आता इथून पुढे आता हे मशीन क्लास झाल्यावर इथून पुढे आम्हाला ब्लाऊज डिझाईन, बाह्या डिझाईन वगैरे, गळ्यांचे वेगवेगळे प्रकार ते शिकायलाही खूप आवडेल. मला मशीन क्लास करण्याची खूप आवड होती, पण मशीन क्लास लांब असल्यामुळे मी काही जात नव्हते, कारण मुलं लहान आणि अंतर खूप जास्त होतं. त्यामुळं आपल्या हेल्थ एज कंपनीच्या उद्यम सखी प्रकल्पांतर्गत आपल्या वांगणी गावात मशीन क्लास आला आणि आम्ही 9च्या 9 जणी तो मशीन क्लास करून आता एकदम परफेक्ट छान ब्लाऊज शिवतोय. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. इकडची माणसं शिकण्यासाठी एक वेगळी तळमळ त्यांच्यामध्ये, की नाही आता एक बघितलं की आता प्रत्येकाच्या इथं बसची सोय नाही आहे. अगदी अख्ख्या दिवसभरात मोजून 2 वेळा बसेस येतात. मग इथून त्यांना लांब जायचं, इथून एवढं लांब यायचं. पण त्यासाठी त्यांच्यासाठी हा जो एक वर्ग करून दिलेला आहे, मी खरंच ज्ञानप्रबोधिनीचे खरंच एवढा आभारी आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीची संधी करून दिलेली आहे. आमच्या गावामध्ये उद्यम सखी प्रशिक्षण प्रकल्प सुरू आहे. तर त्याबद्दल आम्हाला भरतकाम, दुसरं नाचणी पापड याबद्दल आम्हाला माहिती दिली. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे टाके शिकलो. साकी टाका, उलटी टीप, काश्मीरी टाका, परत बरेच टाके शिकलो. त्याच्याबद्दल आम्हाला जरा उत्साह आला. अजून आम्हाला शिकण्याची इच्छा आहे. मग आता त्यांनी आम्हाला नाचणी पापड प्रत्यक्षात करून दाखवलं. त्यावेळेस लक्षात आलं ह्याच्यापासून आलं पण दुसरं काहीतरी आपण पदार्थ तयार करून आपण करू शकतो. ते पदार्थ आणि विक्री पण करू शकतो. 2 रुपये आपण कमवून आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, असा आत्मविश्वास आमच्यामध्ये आलेला आहे. जसे पार्लरच्या माध्यमातून मी इथपर्यंत आले, मला भरपूर शिकायला भेटलं. हेअर स्पा, आयब्रो, हेअर स्पा, नंतर खूप छान अशा प्रकारच्या मला गोष्टी मिळाल्या. त्याच्यानंतर खेळते भांडवल मला दिले. त्याच्या माध्यमातून मी आता काहीतरी करणार आहे आणि करून दाखवणार आहे आणि ह्या संस्थेसोबत अटॅच असणार आहे. खूप छान वाटलं ह्या संस्थेत येऊन आणि अजून पुढे जर काही क्लास असतील तर मी मनपूर्वक करेल ही माझी अपेक्षा आहे. आम्ही एक दिवशी पुण्याला हे स्टॉल पाहण्यासाठी गेलो होतो. तर स्टॉल पाहिल्यानंतर मला कळले की खरंच हे असं आपण जरी केलं ना ह्या स्टॉलमधून, तर आपण पण शिकू शकतो की हा स्टॉल कसे लावायचे, काय करायचे, आपण हे व्यवसाय करू शकतो असा. तर आम्ही घरी हळद बनवली होती. त्या हळद आणि नाचणी हे घेऊन गेले होते. तर हळद आणि हे नाचणी कशी विकायची हे त्या स्टॉलमधून कळाली. ज्ञानप्रबोधिनी आणि हेल्थ एज टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वेल्हे तालुक्यातील 7 गावांमध्ये महिला सक्षमीकरण अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेतले. या कौशल्य प्रशिक्षण वर्गातून महिला जी कौशल्य शिकल्या त्या त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये ते उत्पादन करून विक्री करण्याचा पण अनुभव त्याच्यामध्ये घेतला. एकूण प्रशिक्षण महिलांना उत्पादन करण्यासाठीचं प्रशिक्षण, त्यानंतर विक्री करणं आणि त्यातून त्यांना 4 पैसे मिळवून त्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, असा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.